नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्सको इथे ITIच्या तुम्हाला भरपूरशा वॅकन्सी पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला एक झटकाच बसला आणि तो म्हणजेच काय रिक्रुटमेंट कॅन्सल झाल्याचा. परंतु आता एक तुमच्यासाठी राहत आहे आणि ती राहत म्हणजे कोणती ती आजच्या या नोटीसमध्ये मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. तर बघा महाट्रान्सको महापारेषण विद्युत सहायक आणि महापारेषण सहायक अभियंता याच्या व्यतिरिक्त तिथे भरपूरशा पोस्ट होत्या आणि सर्व याचे ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला जून 2023 मध्ये एका लोकमत पेपरमध्ये पब्लिश झालं होतं. ते सर्वांना ठाऊक होतं. त्याच्यानंतर रिक्रुटमेंट आल्या, त्यानंतर तुम्ही अप्लाय सुद्धा केला, अभ्यास केला, क्लासेस लावले आणि त्याच्या व्यतिरिक्त फक्त तुम्हाला आता वाट होती फक्त पेपरची, परंतु तो पेपर काही झाला नाही. त्याच्या आधीच तुम्हाला एक शॉक बसला आणि तो म्हणजे कोणता की रिक्रुटमेंट कॅन्सल झालेली आहे म्हणून. परंतु आता एक तुमच्यासाठी क्लॅरिफिकेशन आले आहे आणि ते म्हणजे कोणतं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं महत्त्वाचा पॉईंट इथे लिहिलेला आहे, महापारेषणने जाहीर केला हेल्पलाईन नंबर. तर काय का बरं हेल्पलाईन जारी नंबर केला असेल आणि एक नोटीस जाहीर झालेला आहे, त्या नोटीसमध्ये काय लिहिलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे काय, एक महत्त्वाचा पॉईंट मी यामध्ये टाकला की नवीन जाहिरात लवकर. तर आजच्या या नोटीसमध्ये हे सुद्धा लिहिलेलं आहे की तुमची जाहिरात आता लवकरच येणार आहे. माझ्या मते माझं असं वैयक्तिक मत आहे, ते तुम्हाला विदिन 15 ते 30 दिवस, मी याच्या आधी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 15 ते 30 दिवसाच्या आत तुम्हाला नवीन ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळते. म्हणजे येणाऱ्या 1 मंथमध्ये तुम्हाला नवीन ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळणार आहे. त्याआधी हा ऑफिशियल नोटीस आहे, जो इथे तुम्हाला हा नोटीस दिसतो हा पूर्ण ऑफिशियल नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो. मी महाट्रान्सकोच्या साईटवरून डाउनलोड केलेला आहे आणि तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे काहीतरी तुम्हाला माहिती देण्यासाठी. नवीन जाहिरात लवकर येणार म्हणजे येणारच. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना घंटी, तिला प्रेस करून द्यायचं. याच्यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, कुठला रिझल्ट लागलेला असो, कुठलीही जाहिरात आली असो, आपण याविषयी सर्वात आधी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे की स्टेट गव्हर्नमेंट सोबतच तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. रेल्वेला टार्गेट करा, महापारेषणला तर टार्गेट करा, परंतु रेल्वेला सुद्धा तुम्हाला टार्गेट करणं फारच गरजेचं आहे. कारण तुम्हाला जॉब हवी आहे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सातत्यानं करणे आवश्यक आहे. चला हा नोटीस बघून घेऊया काय लिहिलं आहे त्यामध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसेल झाला, तिथे 4,000 4,500 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत जवळपास. तर त्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हायचं आहे आणि तिथे जॉईन झाल्याच्या नंतर बऱ्याचशा माहिती मी तुम्हाला तिथे सुद्धा देण्याचा प्रयत्न करीत असतो. चला नोटीस बघून घेऊया, तो मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे महाट्रान्सको कडून हा नोटीस आलेला आहे, महापारेषण कडून. या महाट्रान्सकोच्या नोटीसमध्ये सब्जेक्ट बघा, महत्त्वाचा सब्जेक्ट असणार आहे. इथे लिहिलेला आहे बघा, सब्जेक्ट notice of creating helpline regarding cancellation of recruitment of various post and re-advertisement of various post in MSETCL. आता इथं काय म्हटलेलं आहे, नोटीस आहे कशासाठी, हेल्पलाईन नंबर त्यांनी जाहीर केलेला आहे. कशाचा हेल्पलाईन नंबर आहे तो, जे रिक्रुटमेंट कॅन्सल झाली होती, वेरियस पोस्ट होत्या त्याच्यामध्ये, विद्युत सहायक, असिस्टंट इंजिनियर, त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा काही पोस्ट होत्या, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2. आणि री-ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणता, कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट आहे, पण तो री-ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ वेरियस पोस्ट इन MSETCL. म्हणजे री-ॲडव्हर्टाइजमेंट असं का म्हटलंय त्यांनी, ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती, आता री-ॲडव्हर्टाइजमेंट येणार म्हणजे येणार, हे 100% इथे क्लिअरली केलेलं आहे. आता समोर बघा काय म्हणते, रीड नोटिफिकेशन डेटेड 14/6/2024 रिगार्डिंग कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट ऑफ वेरियस पोस्ट इन MSETCL. आता नोटिफिकेशन आलेली होती कशामध्ये, ऑफिशियल साईटवरती 14 तारखेला, 14/6/2024 रिगार्डिंग कशाच्या रिगार्डिंग होती ती, कॅन्सलेशन रिक्रुटमेंट होत्या MSETCL मध्ये, त्या कॅन्सल केलेल्या होत्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं लिहिलेलं आहे क्लिअरली. आता महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यामध्ये तुम्हाला मी महत्त्वाचा पॉईंट सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा क्लिअरली इथे मेन्शन आहे, द रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ पोस्ट ॲडव्हर्टाइजमेंट वाईड. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर होता 4/2023, 5/2023, 6/2023, 7/2023. त्यानंतर 8/2023 हा होता 600 काही एक्सपिरियन्सवाल्यांसाठी. 9/2023 त्यामध्ये 1904 पोस्ट होत्या त्यांच्यासाठी. 1/2024 2024 असिस्टंट इंजिनियर. हॅज बीन कॅन्सल ऑफ इम्प्लिमेंट ऑफ सोशली. आता इथं लिहिलं आहे हॅज बीन इम्प्लिमेंटेशन, त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन केलं होतं. कशाचं इम्प्लिमेंटेशन होतं तर ACBC म्हणजे सोशल अँड
एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ACBCचं रिझर्वेशन इनॅक्ट थ्रू ACBC रिझर्वेशन ॲक्ट 2024ला फरवरी महिन्यामध्ये तो ॲक्ट आला होता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून. त्याच्यामुळे ते ह्या सर्व नोटिफिकेशन किंवा ह्या सर्व रिक्रुटमेंट त्यांना काय कराव्या लागल्या होत्या, कॅन्सल कराव्या लागणार होत्या. ओके, लागल्या होत्या. आता त्यानंतर बघा हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. ॲज इनोसिएटेड इन द नोटिफिकेशन, म्हणजे या नोटिफिकेशनचं स्पष्टीकरण देत असताना ते म्हणतात दीज पोस्ट आर गोइंग टू बी रीॲडव्हर्टाइजमेंट. क्लिअरली ठळक अक्षरामध्ये इथं त्यांनी लिहिलेलं आहे की ह्या नोटिफिकेशनचं स्पष्टीकरण देत असताना ह्या जेवढेही पोस्ट आहे, पोस्ट आर गोइंग टू बी रीॲडव्हर्टाइजमेंट. आणि शॉर्टली हा शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो, काय शॉर्टली याचं मिनिंग काय, लवकरच. म्हणजे रीॲडव्हर्टाइजमेंट आता तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार नाही. आपण ते कशाच्या सोबत पाहायला मिळेल, ते विथ ACBC रिझर्वेशन सोबत. कशासोबत पाहायला मिळणार आहे, विथ ACBC रिझर्वेशन सोबत तुम्हाला रीॲडव्हर्टाइजमेंट शॉर्टली म्हणजे लवकरच पाहायला मिळणार आहे. विदिन 15 ते 30 दिवस, माझे शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला विदिन 1 मंथ तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट पाहू शकते. कारण काही प्रसंग घडले, ते प्रसंग त्यांना सुद्धा ठाऊक झालेले आहे. ट्विटरवरती मी सुद्धा ट्विट केलं, भरपूरशा विद्यार्थ्यांनी ट्विट केलं. आणि आता याबद्दल त्यांनी लवकर त्यांना महाट्रान्सकोला 14 तारीख आणि आजची 19 तारखेला त्यांना हा नोटीस काढावा लागला आहे. ओके, आता समोर बघा काय लिहिलेलं आहे. द कॅन्डिडेट हू हॅव, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. जे म्हणतात सर आमचे पैसे गेले का, सर आमचे पैसे परत मिळणार नाही का, तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट ठरणार आहे बघा. द कॅन्डिडेट हू हॅव अप्लाइड फॉर व्हेरियस पोस्ट, ज्या कॅन्डिडेटनी व्हेरियस पोस्टसाठी, वरच्या ज्या पोस्ट होत्या त्या पोस्टसाठी ऑलरेडी जर अप्लाय केलं असेल, ॲडव्हर्टाइज अर्लियर विल नॉट रिक्वायर टू पे अप्लिकेशन एक्झामिनेशन फी अगेन. ज्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं असेल त्यांना होऊ शकते फॉर्म एडिट करायला मिळेल, परंतु विद्यार्थी मित्रांनो त्यांना कुठल्याही प्रकारची फी डबल भरावी लागणार नाही. किंवा होऊ शकते त्यांना जर नवीन फॉर्म भरायला मिळेल तर त्यांना कुठल्याच प्रकारची फी, एक्झामिनेशन फी, इथे अप्लिकेशन फी द्यावी लागणार नाही. अगेन्स्ट द पोस्ट दॅट विल बी रीॲडव्हर्टाइजमेंट. बघा हा शब्द वारंवार इथे वापरलेला आहे. कोणता शब्द, रीॲडव्हर्टाइजमेंटचा. म्हणजे रीॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा येईल तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही. म्हणजे तुमचे पैसे अजूनही बुडालेले नाही. विद्यार्थ्यांना भीती होती की आमचे पैसे गेले तर नाही, आमच्या पैशाचं काय होईल, तर तुम्ही चिंता करायची नाही, ते पैसे तुम्हाला मिळतील. समोरचा पॉईंट बघा विद्यार्थी मित्रांनो काय लिहिलेला आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. टू असिस्ट द कॅन्डिडेटला हेल्प करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर क्रिएट केलेला आहे. व्हेअर दे कॅन क्लॅरिफाय देअर क्वेरीज आणि डाऊट. तर जे कॅन्डिडेट आहे, जे स्टुडंट आहे, त्यांना जर कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल ना, तुम्ही आता त्वरित काय करायचं, या नंबर घ्यायचा 02269595228 या नंबरवरती 10 ते 6च्या दरम्यान फोन करायचा. तुम्हाला ज्या काही क्वेरी असेल तुम्ही नक्की, मी सुद्धा फोन करणार आहे, मी सुद्धा विचारणार आहे की कधीपर्यंत येऊ शकते का, ह्या सर्वांनी विचारायचं आहे. कधी एकदम प्रेशर बनवायचं आहे आता या नंबरवर फोन करून की सर आम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत येईल हे सांगा त्यांना. तर हे त्यांना विचारायचं. मग त्यांना असं वाटेल की नाही पोरं खरंच फोन करत आहे, तर तुम्हाला फोन करायचा आहे. ओके, हेल्पलाईन नंबरवर. तर याच्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. त्याच्यामुळे हा नंबर त्यांनी जाहीर केलेला आहे. ओके, तर हा नोटीस होता, डेट लिहिलेला आहे 19/6/2024, प्लेस आहे मुंबई, HR. ओके, जनरल मॅनेजर HR. तरी महत्त्वाची न्यूज होती, तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहोत. आणि अभ्यास सातत्यानं करत राहा, आता तुम्हाला लवकरच ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळणार आहे. ओके, चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.